नमस्कार. चला तर आज आपण लक्ष्मीपूजनाची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, लक्ष्मीपूजन कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, न स्किप करता, म्हणजे या आजच्या वर्षीचं लक्ष्मीपूजनाचं शुभ मुहूर्त कधी आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळीला सुरुवात होते. तर अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दिवाळी हा सण वाईटावर चांगला आणि प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी दिव्याची आरस, दारात रांगोळी पाहायला मिळते. या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्यातील अमावास्या तिथीला साजरे केले जातं. लक्ष्मीपूजनाचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळातील 3 शुभ मुहूर्त मानले जाते आणि देवी लक्ष्मीची पूजा नेहमी प्रदोष काळातच केली जाते. तर या वर्षीचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तरी त्या आता सर्वात अगोदर आपण लक्ष्मीपूजनाची मांडणी, त्यामध्ये काय काय साहित्य लागतं, कोणत्या वस्तू लक्ष्मीपूजनासाठी वापरतात हे आपण अगोदर पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे आपलं देवघर आहे तिथंच लक्ष्मीपूजनाची मांडणी केली जाते. जिथे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तिथली जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची, झाडून त्याचबरोबर स्वच्छ पुसून घ्यायची आणि जिथे आपल्याला ठेवायचे म्हणजे जिथं मांडणी करायची तिथे चौरंग किंवा पाट इथे आपल्याला मांडून घ्यायचं आहे. त्यावर एक लाल वस्त्र टाकायचं. तुम्ही पीस किंवा दुसरं कोणतंही वस्त्र टाकू शकता, फक्त लाल वस्त्र हवं, कारण देवीला लाल वस्त्र खूप आवडतं. इथे मी चौरंग आणि पाट टाकून यावर ही लाल वस्त्र टाकून घेतले आहे. नंतर सर्वात अगोदर इथे दीप प्रज्वलित करायचं. मी दीप अगोदरच प्रज्वलित केला. इथे सर्वात अगोदर दिव्याची पूजा केली जाते, त्यामुळे दिवा मी अगोदरच पेटवून घेतला आणि दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. दिवा प्रज्वलित करता वेळेस तुम्ही दिव्याचा मंत्र देखील म्हणू शकता आणि इथे आपल्याला हळदी कुंकू लावल्यानंतर अक्षदा आणि एक फूल दिव्याला अर्पण करायचे आणि नमस्कार करून घ्यायचा. तर इथे झालं दीप प्रज्वलित आणि पाटाच्या साईडला सुद्धा थोडीशी रांगोळी काढायची आणि जिथे आपल्याला लक्ष्मीचा फोटो किंवा त्याचबरोबर लक्ष्मीचं छोटीशी मूर्ती म्हणा किंवा एखादं छोटंसं असं पुस्तक म्हणा जिथे आपल्याला ठेवायचे तिथे खाली अगोदर आपल्याला तांदळाची रास टाकायची. तांदळाची रास टाकून तुम्ही रास अशीही ठेवू शकता किंवा यावर स्वास्तिकही काढू शकता. तर इथे मी अगोदर स्वास्तिक काढून घेत आहे तांदळाची रास टाकून. लक्ष्मीपूजनेच्या पूजेला बसता वेळेस आपल्याला अगोदर आसन घेऊन बसायचं, बिना आसनाचं बसायचं नाही. आसन घेऊन बसल्यानंतरच ही पूजा विधिवत मांडली जाते किंवा कोणतेही कार्य करताना आपण नेहमी आसनावरच बसले जातो, त्यामुळे लक्ष्मीपूजन करता वेळेस आसन घेऊनच बसायचं आणि स्वास्तिक काढून घेतल्यानंतर यावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्याचबरोबर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं. इथे आमच्याकडे असा छोटासा फोटो आहे. या फोटोमध्ये माता सरस्वती आणि गणपती बाप्पाचा सुद्धा छोटासा फोटो आहे. याऐवजी तुमच्याकडे मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथे आपल्याला कलश स्थापना करायची. तर कलश स्थापनासाठी सुद्धा इथे मी तांदळाची रास घालून घेत आहे आणि इथे आपल्याला अष्टदल कमल काढायचे. तर इथे आपल्याला तांदळाची रास घालूनच अष्टदल कमळ काढूया आणि त्याचबरोबर इथे कलश स्थापना करायची, त्यामुळे कलश स्थापनेसाठी अष्टदल कमळ काढलं जातं. अष्टदल कमल काढून झाल्यानंतर परत यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं. हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला यावर छोटंसं फूल अर्पण करायचं आणि जे आपल्याला कलश स्थापना करायची त्यासाठी आपल्याला जो कलश आहे तो अगोदर स्वच्छ करून घ्यायचा, स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा. नंतर यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायची. स्वस्तिक काढून नंतर साईडला ज्या 2 आपण उभ्या रेषा मारतो त्यासुद्धा इथे आपल्याला काढून घ्यायच्यात आणि स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला कलशामध्ये सुद्धा पाणी भरून घ्यायचं. इथे मी कलशामध्ये पाणी भरून घेतले. कलशामध्ये सुद्धा आपल्याला गुलाल, हळदी कुंकू अर्पण करायचं, त्याचबरोबर अक्षता सुद्धा टाकून घ्यायच्यात. यानंतर कलशामध्ये आपल्याला 1 रुपया आणि सुपारी देखील टाकून घ्यायची. इथे आपल्याला एक फूलसुद्धा, तुम्ही कोणतंही फूल इथे कलशामध्ये टाकू शकता. इथे 1 सुपारी आणि 1 पैसा म्हणजे 1 रुपया मी टाकून घेत आहे आणि इथं आंब्याची पाने इथे यामध्ये मी टाकून घेत आहे. याऐवजी तुम्ही इथे नागिनीची पानं सुद्धा वापरू शकता. आता आंब्याची पाने यामध्ये 5 पानं टाकून घेतलीत आणि ते हे जे नारळ आहे ते नारळसुद्धा यामध्ये ठेवून घेतलं आणि कलश स्थापना इथे आपल्याला करू. यानंतर घेतला आहे मी श्रीयंत्र. श्रीयंत्र बरेच जणांकडे, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. श्रीयंत्राची सुद्धा इथे आपल्याला स्थापना करून घ्यायची. तर कलश स्थापनेच्या समोरच मी श्रीयंत्र स्थापना करून घेत आहे. आता नंतर आपल्याला सर्वात अगोदर देवाचे जे फोटो आहे किंवा मूर्ती असते ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. तर इथे पाणी घेतलं आहे मी. पाण्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षता टाकून घ्यायचे आणि एक फुलाच्या साहाय्याने आपल्याला हे फोटोवर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. फुलाच्या साहाय्यानेच नेहमी फोटोवर पाणी शिंपडायचं. थोडंसं पाणी यावर शिंपडायचं आणि नंतरच आपल्याला फोटो छान एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा. तर सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत. याऐवजी तुम्ही संपूर्ण मांडणी केल्यानंतर सुद्धा पूजा करू शकता, पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून ही पूजा करून दाखवत आहे. तर इथे तुमच्याकडे असं लक्ष्मीपूजनाच्या फोटोमध्ये गणपती बाप्पाचा फोटो नसेल तर तुम्ही इथे गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी देखील ठेवू शकता. तांदळाची रास घालून त्यावर सुपारी ठेवू शकता
किंवा नागिनीच्या पानावर तांदळाची रास घालून सुद्धा एक सुपारी ठेवू शकता. पण आमच्याकडे या फोटोमध्ये गणपती बाप्पाचा छोटासा फोटो आहे, त्यामुळे इथे मी गणपती बाप्पाची इथेच डायरेक्ट पूजा करून घेत आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अक्षदा त्याचबरोबर एक छोटंसं फूल अर्पण करायचं आणि धूपदीप यांना दाखवून द्यायचं. शेवटी तर आपल्याला आरती करायची, पण शक्यतो अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा केली, त्यामुळे धूपदीप अगोदर आपल्याला दाखवून घ्यायचं. आणि नंतर माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करून घ्यायची. तर माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. किंवा तुम्हाला दुसरा कोणता लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तर तुम्ही इथे म्हणू शकता. तर लक्ष्मी मातेला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं, नंतर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा अर्पण करायच्या. अक्षदा अर्पण केल्यानंतर एक फूल इथे आपल्याला अर्पण करून घ्यायचं. तर इथे झाली आपली लक्ष्मी माताची पूजा. आणि लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर परत आपल्याला सरस्वती मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची. सरस्वती मातेला सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करून घ्यायचं. आणि लावल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं. माता लक्ष्मी, माता गणपती आणि माता सरस्वतीची पूजा झाल्यानंतर इथे आपल्याला वस्त्रमाळ घालून घ्यायचं, किंवा तुम्ही ते फुलाचा हार देखील घालू शकता, पण शक्यतो वस्त्रमाळाचा जास्त मान असतो, त्यामुळे ते वस्त्रमाळ इथे घालून घ्यायचं. या इथे आपली माता लक्ष्मी, गणपती आणि सरस्वती मातेची पूजा झाली. यानंतर आपण करणार आहोत कलशाची पूजा. तर कलशामध्ये आपण अगोदरच पाणी ठेवून घेतलेलं आहे. आता वरतून थोडंसं आपल्याला नारळावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, किंवा पाणी शिंपडून घेऊ शकता तुम्ही. यावर हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आणि स्वतःला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं. यानंतर आपल्याला श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची. त्याच पद्धतीने हळदी कुंकू, अक्षदा त्याचबरोबर फुलं अर्पण करायची. प्रत्येकाची पूजा ठेवण्याची किंवा मांडण्याची पद्धत वेगवेगळी असते. बरेच जण अगोदर संपूर्ण मांडणी करतात आणि नंतर पूजा करतात, पण मी अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूजा करून दाखवत आहे. यानंतर येते राशीची पूजा. तर राशीच्या पूजामध्ये इथे अशा पद्धतीचे बोळके किंवा बाजारामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या पद्धतीचे इथे आपल्याला बोळके मिळतात. तर या 5 बोळक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राशी भरल्या जातात. त्यामध्ये इथे मी मांडून घेतले आहेत गहू, तांदूळ, धणे, मुरमुरे आणि पैशाची रासुद्धा इथे मांडून घेतली आहे. आता इथे मी मांडून घेत आहे सोनं. तर दिवाळीला सोन्याची सुद्धा पूजा केली जाते, तर सोनं सुद्धा इथे मी मांडून घेतलंय. तर सर्वात अगोदर आपण राशीला हळदी कुंकू लावून घेणार आहोत. हळदी कुंकू लावता वेळेस स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावायचं विसरायचं नाही. एक एक करून या बोळक्याला पूर्णपणे हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा वाहून घ्यायच्या, नंतर फूल अर्पण करायचं. इथे मी छोटीशी फळी सुद्धा मांडून घेतली आहे. याऐवजी दिवाळीला नवीन झाडूची खरेदी केली जाते, त्यामुळे झाडूची सुद्धा पूजा करणं शुभ मानलं जातं आणि दिवाळीला सगळेजण झाडूची सुद्धा पूजा करतात. लक्ष्मीपूजनामध्ये झाडूच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि आता आपल्याला इथे फळीची किंवा झाडूची पूजा करायची, तर त्यासाठी अगोदर थोडंसं पाणी हाताने शिंपडून घ्यायचं आणि नंतर याला हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आणि यावर एक फूलसुद्धा अर्पण करून घ्यायचं. तर ही झाली आपली झाडूची पूजा. त्याचबरोबर आता राहिली सोन्याची पूजा. तर सोन्याची पूजासाठी ते मी छोटंसं सोन्याचा हार ठेवून घेतला आहे आणि हा हाराची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा अर्पण करायच्यात आणि एक छोटंसं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. तर इथे झाली आपली आहे सोन्याची पूजा. यानंतर सफरचंद त्याचबरोबर केळीसुद्धा इथे आपल्याला ठेवून घ्यायची आणि ज्या पद्धतीने आपण दिवाळीला फराळ बनवतो ते फराळाचा सुद्धा इथे आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर इथे मी सध्या बेसन बर्फीचा नैवेद्य दाखवत आहे. बेसन बर्फी इथे मी ठेवून घेतली आहे आणि याला थोडंसं पाणी ओवाळून घ्यायचं. लक्ष्मीपूजनाला साखर फुटाण्याचा सुद्धा भरपूर सारा मान आहे. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा इथे दाखवला जातो. तर इथे मी गुळ खोबरं पण ठेवून घेतलेलं आहे. जे फराळ किंवा जे आपण पदार्थ किंवा जो नैवेद्य आपण दाखवला आहे त्या नैवेद्य आपल्याला तुळशीचं पान जरूर नक्कीच अर्पण करायचं. ते तुळशीचं पान न विसरता नक्कीच ठेवा. यानंतर दिवाळीला वहीची सुद्धा पूजा केली जाते. तर नवीन वर्षीची नवीन वही खरेदी केली जाते आणि यानंतर तुम्ही वहीवर एक छोटीशी स्वस्तिकसुद्धा काढू शकता. पण इथे मी स्वस्तिक न काढता डायरेक्ट वहीची पूजा करत आहे. त्यावर वहीच्या पूजावर माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि गणपती बाप्पाची सुद्धा छोटंसं फोटो आहे. त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या आणि फूल अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा. तर इथे झाली आपली वही पूजन. तर यानंतर आपल्याला पैशाची सुद्धा देखील पूजा करून घ्यायची. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार इथे पैसे ठेवू शकता आणि पैशाची पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा त्याचबरोबर एक फूल इथे आपल्याला अर्पण करायचे. सगळी पूजा झाल्यानंतर इथे आपल्याला धूप दीप दाखवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आरती देखील करून घ्यायची.
तर यावर्षी नेमकी शुभ मुहूर्त कोणता आहे लक्ष्मीपूजनाचं? 31 ऑक्टोबर का 1 नोव्हेंबर? तर वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणतेही सण, उत्सव किंवा व्रत वैकल्याची सुरुवात उद्या तिथीलाच केली जाते. उद्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पण दीपावलीचा जर आपण विचार केला तर या दिवशी प्रदोष काळातच पूजा केली जाते. त्यामुळे काही लोक उद्या तिथीला म्हणजेच 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन साजरे करतात. परंतु या दिवाळीला लक्ष्मीपूजनाचं नेहमी प्रदोष काळापासून ते मध्यरात्रीच्या काळापर्यंत राहणार आहे. यामुळे 31 ऑक्टोबर 2024 रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे तुम्ही यावर्षी लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबरला सुद्धा करू शकता. पण उदय तिथीचं म्हटलं तरी ते लक्ष्मीपूजन आपल्याला 1 नोव्हेंबरला देखील करता येतं. पण शुभ मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा तो म्हणजे 31 ऑक्टोबर. तर अशा प्रकारे झालं आपलं लक्ष्मीपूजनाची शुभ मुहूर्त, शुभ मांडणी. त्याचबरोबर विधिवत लक्ष्मीपूजन कसं करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली. कशी वाटली नक्कीच सांगा.